नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, हेरम फूड स्टुडिओमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. आज पहिल्या प्रथम आपण फिश करीची रेसिपी आपल्या चॅनलवर दाखवणार आहोत. प्रयत्न करूया कशी होते बघूया आणि प्लीज मला कमेंट्समध्ये सांगा माझं काय चुकलं असेल, काय कमी असेल. चला आपण फिश करीला सुरुवात करूया. इथे ना मी रावस घेतला आहे. अच्छा, ह्याला आपण आता पहिलं मॅरिनेट करून घ्या. पहिलं अर्धा चमचा मी हळद घेतली, मीठ 1.5 चमचा घ्या, थोडंसं मीठ आणि थोडंसं कोकमाग. हे चांगलं मॅरिनेट करून घ्या आपण. आहे ना, थोडा वेळ मॅरिनेट करून ठेवून द्या. तोपर्यंत आपण आपल्या मसाल्याची तयारी करूया. फिश आपण मॅरिनेट केलेलं आहे रावस. आता आपण इथे वाटणाची तयारी करूया. इथे मी ओलं खोबरं घेतलं आहे, धणे घेतलेत, काश्मीरी मिरची पावडर घेतले आणि 2 मीडियम आकाराचे कांदे घेतले. हे आपण सगळं एकत्र मिक्सरमध्ये आपण वाटून घेऊया. मी हे सगळं एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेलं आहे. याच्यावर वाटण करून घेऊया. पण टाकायला विसरलो, लसूण टाकला आता आणि आता वाटून घेऊया. तर अजून एक छोटंसं वाटण करूया, हिरवं वाटण थोडं चवीसाठी. कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, लसूण आणि आलं आपण टाकून एक छोटंसं हिरवं वाटण करून घेऊया. सुरुवात करूया रेसिपीला. तेल घेऊया आपण. तेल थोडं जास्त घ्या. तेल गरम झालंय. आता आपण याच्यात ठेचलेला लसूण टाकूया. लसूण थोडं परतून घेऊया आपण. लसूण आपला परतून झाला आहे. आता याच्यात आपण ते लाल वाटण केलेलं ते टाकूया आणि आपण वाटण शिजवून घेऊया. थोडासा गॅस बारीक करूया कारण हे खिचे खूप उडत आहेत. मसाला आपला ना ऑलमोस्ट शिजत आलेला आहे. मिळेल फिश करी. आता आपण जे हिरवं वाटण केलेलं ना ते आपण टाकूया याच्यामध्ये आणि एक मस्त टेस्ट येते छानपैकी. मिश्रण हे पण याच्याबरोबर शिजवून घेऊया. घे ना, या गॅसवर करून घे ना. आपलं वाटण चांगलं शिजलेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये सगळे पावडर मसाले टाकूया. अर्धा चमचा हळद टाक्या, 1 चमचा हे लाल तिखट आहे, तिखा लालचं. हे तिखट तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे घाला. हा तर्री मसाला आहे 1 चमचा आणि हा 1 चमचा खामकर मसाल्याचा मासळी मसाला आहे. तर हे मसाले सगळे मिक्स करूया. थोडंसं आपण पाणी टाक्या. मगाशी मसाल्यातलं पाणी, थोडंसं पाणी टाकूया. मसाला आपले जळणार नाही. आणि चवीनुसार मीठ थोडंसं टाका. म्हणजे मी टाकतोय कारण ऑलरेडी आपण जेव्हा मॅरिनेट केलं तेव्हा तिकडे टाकलेलं रावसला मीठ लावलेलं थोडंसं. सगळे मसाले आपले व्यवस्थित 5 मिनटं मंद आचेवर आपण शिजून घेऊ आणि नंतर याच्यानंतर आपण पाणी टाक्या आणि मग फिश ॲड करूया. आमची फिश फ्राय करतोय, सुरमई फ्राय. बघा एवढी मोठी सुरमई आहे. मसाले आपले शिजले आहेत. आता त्याच्यात पाणी टाकून घ्या आपण. जेवढं तुम्हाला तरी पाहिजे तेवढं आपण पाणी टाकूया. थोडे 2 मिनटं शिजवूया. पाणी मसाले सगळं आता आपण आपलं बघूया. असं वाव, ते छान तरी आले बघा. आता आपण रावस टाक्या. आता आपण रावस ॲड करूया, फिश ॲड करूया. याच्यामध्ये थोडेसे सेपरेट थोडंसं मिक्स करूया. हळू एकदम अलगद शिजवून घेऊया. चला आपण बघूया आपली फिश करी तयार झाली की नाही. वाव,
आपली फिश करी तयार झाली. आता आपण सर्व करूया. कोलंबी फ्राय, सुरमई फ्राय आणि हे आपलं फिश करी. चला आता वाढूया आपण फिश करी, सुरमई फ्राय, प्रॉन्स कोलीवाडा, प्रॉन्स फ्राय आणि ज्वारीची भाकरी, कांदा. शुभा फिश थाली आहे, फिश थाली. अरे वा. फिश करी झालं. मस्त. मित्रांनो, फिश करी केली आहे, फिश करी करण्याचा प्रयत्न केला. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये पण सांगा की काय कमी आहे, काय जास्त आहे. थँक्यू.